नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आहे. होय, मी बोलतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. मित्रांनो, या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळते. पण मोठा प्रश्न असा, तुमच्या खात्यात पुढचा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता येणार की अर्ज अपात्र झाला आहे. आजच्या व्हिडिओत आपण याबद्दल सविस्तर पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पात्रतेचे नियम काय आहेत, अर्ज का नाकारले जात आहेत, तुमचा अर्ज मंजूर आहे का की हे कसे तपासायचे, आणि जर तुम्ही पात्र असूनही पैसे थांबले असतील तर पुढे काय करावं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. आणि या चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे. पात्र महिलांना सरकार दर महिन्याला 1500 रुपये बँकेत थेट जमा करते. ही रक्कम महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी, घर खर्चात मदत करण्यासाठी आणि महिला सबलीकरणासाठी दिली जाते. पण मित्रांनो, सर्वच अर्ज मंजूर होत नाही आहेत. हजारो अर्ज रद्द होत आहेत कारण अटी पाळल्या जात नाही. चला तर पाहूया अपात्रतेची प्रमुख कारणे काय आहेत. नंबर 1, उत्पन्न मर्यादा. जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अर्ज बाद होतो. नंबर 2, सरकारी नोकरी किंवा आयकर. कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा आयकर भरत असेल तर पात्र ठरत नाही. नंबर 3, 4 चाकी वाहन. घरात ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहन असेल तर अर्ज नाकारला जातो. आणि नंबर 4, चुकीचे कागदपत्र. रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा बँक लॉग इनमध्ये त्रुटी आल्यास अर्ज बाद होतो. म्हणजेच नियम काटेकोर आहेत. चुकीची माहिती दिल्यास किंवा अपूर्ण कागदपत्र दिल्यास थेट अपात्रतेची टॅग लागते. मोठा प्रश्न, तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही हे कसं तपासायचं. यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. नंबर 1, अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा. म्हणजेच ladkibahini.maharashtra.go.in वर लॉग इन करा. आणि नंबर 2, नारी शक्ती दूत मोबाईल ॲप वापरा. लॉग इन केल्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून माय ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा. येथे तुम्हाला कळेल अर्ज मंजूर आहे का, प्रलंबित आहे का, नाकारला गेला आहे. आणि नाकारला गेला असेल तर त्याचे कारण सुद्धा स्पष्ट दिसेल. दुसरा प्रश्न, लाभार्थीची यादी कशी तपासायची. तुमचं नाव लाभार्थी यादीत आलं की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा वेबसाईटवर जावं लागतं. ladkibahini.maharashtra.go.in या साईटवर जा. नंबर 2, बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा. नंबर 3, तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका. आणि नंबर 4, तुमच्या गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव निवडा. मग यादीत तुमचं नाव दिसतं का ते तपासा. जर नाव असेल तर पुढच्या हप्त्याची माहिती आणि बँक खात्याची डिटेल्स देखील सहज दिसतात. पण मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की महिला पात्र असतात पण अर्ज अपात्र दाखवला जातो. अशा वेळी घाबरायचं नाही. वेबसाईटवर पुन्हा लॉग इन करून एडिट पर्याय वापरून माहिती दुरुस्त करा. अर्ज पुन्हा सबमिट करा किंवा मग जवळच्या अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवा. म्हणजेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयाचा हप्ता मिळणार की नाही हे तुमच्या अर्जावर आणि पात्रतेवर अवलंबून आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि योग्य माहिती दिली असेल तर तुमचं नाव नक्कीच यादीत येईल आणि पैसा खात्यात जमा होईल. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.